श्रीरामपूर शहरात विक्रीस बंदी असलेल्या नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सुमारे 20,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांचं मार्गदर्शनही लाभले आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू त्रिभुवन करत आहेत। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाच्या साठवणूक आणि विक्री विरोधात पोलिसांनी ठोस पाऊल उचलले आहे। आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी शाहरुख नूर मोहम्मद पठाण या तरुणाच्या राहत्या घरात छापा टाकण्यात आला। या छाप्यात मोनोकेटीसी कंपनीच्या विक्रीस बंदी असलेल्या नायलॉन मांजाचे 20 नग आढळून आले। प्रत्येकी 1,000 रुपये किमतीचा हा मांजा असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 20,000 रुपये इतकी आहे। हा सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि मानवी जीवितास गंभीर इजा होण्याची शक्यता असते। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाच्या विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे। नायलॉन मांजा विक्री किंवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला आहे। नागरिकांनी अशा प्रकारचा नायलॉन मांजा विक्री करताना किंवा साठवताना कोणी आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा डायल क्रमांक 112 वर संपर्क साधावा। माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। नायलॉन मांजा विरोधातील ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर।